पंढरपूर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविक पंढरपूरमध्ये येत असतात। मात्र भाविकांना पंढरपूरमध्ये आल्यावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच पंढरपूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॉरिडॉरची घोषणा केली आहे। मात्र याला आता स्थानिकांनीच विरोध दर्शवलाय। पाहुयात कॉरिडॉर संदर्भात पंढरपूरमध्ये नेमकं काय घडतंय या स्पेशल रिपोर्टमधून। पंढरपूर मंदिर कॉरिडॉरला विरोध, आराखडा कुठे? स्थानिकांचा सवाल। कॉरिडॉरबाबत सरकार काय तोडगा काढणार? पंढरपूर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान। फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातनं आणि देशाबाहेरूनही भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघीला तर भाविकांनी पंढरपूर फुलून जातं। मात्र मंदिर परिसरात अनेक लहान आणि अरुंद रस्ते आहेत, त्यामुळे यात्रा काळात भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। हीच अडचण दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा केली। मात्र मंदिर परिसरातील भाजप समर्थक रहिवाशांनीच बैठक घेत या कॉरिडॉरला विरोध केलाय। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी 6 ते 7 तास आमच्या बरोबर हिंडून पंढरपूर एकदा बघावं, काय असेल ती समस्या आम्ही दाखवायला तयार आहेत आणि मग कॉरिडॉर किंवा काय विकास कामाचा निर्णय घ्यायचा तो घ्यावा। आपली कॉरिडॉरला पूर्ण विरोध आहे। कॉरिडॉरला पूर्ण लोकशाही मार्गाने विरोध आहे। लोकशाही मार्गाने जर काम होत नाही असं दिसलं तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला मागं पुढे लागणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूर कॉरिडॉरसाठी जमीन अधिग्रहित केली जाणार असल्याची घोषणा केली। मात्र स्थानिक प्रशासन हा कॉरिडॉरचा आराखडा दाखवण्यास तयार नाही। नक्की मंदिर परिसरातली कुठली जमीन अधिग्रहित होणार आहे, त्याचा किती मोबदला मिळणार आहे याची माहिती न देताच थेट 3 महिन्यानंतर आम्हाला पुन्हा विस्थापित करणार का, असा सवाल आता स्थानिक विचारतायत। मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने हा आराखडा जो आहे तो जनतेसमोर ठेवावा, जनतेशी खुलेआम चर्चा करावी, नंतर प्रकल्पाला हात घालावा, ही आमची पंढरपूरकर म्हणून विनंती आहे। या प्रकल्पाची चर्चा चालू आहे, पण प्रत्यक्षात आराखडा काय समोर येत नाहीये। ज्या दिवशी आराखडा समोर येईल त्या दिवशी आमची भूमिका स्पष्ट करू। स्थानिक रहिवाशांचा विरोध वाढत असतानाच आता शहरातल्या नागरिकांनी मात्र विकासाला महत्त्व दिलंय। योग्य मोबदला आणि पुनर्वसन करून कॉरिडॉर होणार असेल तर कुणीही विकासाच्या आड येऊ नये असं म्हणत त्यांनी पाठिंबा दिलाय। कॉरिडॉर झालेले अतिउत्तम, चांगलेच आहे। जसं उज्जैन वाराणसी या धर्तीवर तसंच झालं पाहिजे। पण जे घर बाधित, मंदिर परिसरातील घर बाधित होतात त्या बाधित लोकांना योग्य तो मोबदला आणि त्यांचं पुनर्वसन योग्य त्या ठिकाणी झालं तर कॉरिडॉर ही सर्वांची इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे। खरं तर शेकडो किलोमीटरची वाट तुडवत भाविक पंढरपूरमध्ये येत असतात। मात्र पंढरपूरमध्ये आल्यावर भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात अशी भाविकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केली। मात्र त्याला स्थानिकांचाच विरोध होतोय, त्यामुळे सरकार आता यावर काय तोडगा काढणार हे पाहायला हवं। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।